अरे वा, आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकात. अरे वा, आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकात. अरे वा, आपण तर परत यायलाच पाहिजे. अरे वा, आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकात. 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 आपके मिलने के लिए पीछे आए तो आप उनको बोला कि हमको वापस एक बार एक साथ आना चाहिए, एक साथ चाय पीने को आना चाहिए. वो दिन हमने एक साथ चाय नहीं पी है. आपण तर परत यायलाच बघा पाहिजे एक एकमेकात. बघा एकदम वेगळं चित्र दिसलं आज विधिमंडळामध्ये. आपण तर यायला एकत्र यायलाच हवं असं संजय राऊत बोललेले. चंद्रकांत पाटील आणि संजय राऊतांमध्ये चर्चा झालेली आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेत्यांची भेट झाली. एकीकडे अजित पवार आणि जयंत पाटील अगदी दिलखुलासपणे मोकळेपणे बोलले, तर इकडे संजय राऊत आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. हसत खेळत संवाद झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे राऊतांचं वाक्य महत्वाचं आहे, आपण एकत्र यायला हवं. अरे वा, आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकात. अरे वा, आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकात. अरे वा, आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकात. एकीकडे विधान परिषदेचं मतदान पार पडते, तर दुसरीकडे राजकीय तणाव असताना, राजकीय संघर्ष असताना हे वेगळं चित्र आपल्याला विधान भवनात पाहायला मिळतं. दोन दृश्य बघा. एकीकडे अजित पवार आणि जयंत पाटील भेटलेत, अगदी मनमोकळेपणे त्यांच्याशी संवाद झाला, एकमेकांचा हात देखील हातात त्यांनी घेतला होता. दुसरीकडे तर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील जे भाजपचे मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये देखील अगदी मनमोकळेपणा संवाद झाला. मुख्य म्हणजे राऊतांच्या तोंडी असलेलं वाक्य खूप महत्वाचं आहे. अरे वा, आपण तर एकत्र यायलाच हवं. हे संजय राऊतांचं वाक्य काय सुचवतंय? आपण तर परत यायलाच पाहिजे एकमेकात. महाविकास आघाडी महायुतीमध्ये जोरदार संघर्ष सुरू असताना, राजकीय संघर्ष असताना एक दोन वेगळे चित्र आपल्याला आज विधान परिषद साठी जे मतदान होते त्या निमित्तानं पाहायला मिळालं. विधान भवनाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांचा संवाद झाला. आपण एकत्र यायला हवं असं विधान संजय राऊतांनी केलेल्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेत्यांची भेट झाली. नुसती भेट झाली नाही, तर दोघांनी अगदी हसत खेळत एकमेकांशी संवाद साधला, एकमेकांचा हात हातात घेतला. राऊतांनी अगदी चंद्रकांत पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. इतकी दोघांची देहबोली इतकी मनमोकळी होती. आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी सूरज आपल्यासोबत आहेत. सूरज, एकीकडे भाजप आणि ठाकरे गटातून विस्तव जात नाही असं असताना चंद्रकांत पाटील आणि राऊत एकदम एकमेकांशी दिलखुलास बोलतायत आणि राऊतांचं वाक्य देखील खूप महत्वाचं आहे. काय सांगाल? आपण एकत्र यायलाच हवं. सूरज, माझा आवाज पोहोचतोय? आमचे प्रतिनिधी सूरज मसुकर यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाही का तांत्रिक अडचणीमुळे. आपण बघतो ही दोन दृश्य आहेत, भुवया उंचावणाऱ्या भेटीगाठी आहेत. सध्याच्या राजकीय संघर्षात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्याची दरी आहे, जो राजकीय संघर्ष आहे, त्या पार्श्वभूमीवर हे दोन चित्र, हे दोन व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत. चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांची भेट झाली आणि आपण एकत्र यायला हवं असं राऊत बोललेले. तर दुसरीकडे अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष बघा संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. मला कोणी जुने सहकारी भेटले नाहीत. भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे जुने. बघा राजकारणामध्ये आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबीत, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात.
आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे. ते मंत्री आहेत त्या राज्याचे. त्यांचं आमचं काय व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील. संजय जे बोलले की मी तुम्हाला बघून परत मागे फिरलो म्हणून मी भेटायला आलो. बघा, आम्हाला तुम्ही बघून म्हणालात की आपण परत एकत्र आम्हाला यायला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल, हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल. राऊतांचं हे महत्वाचं वाक्य आहे की आमच्यामध्ये वैचारिक भांडण आहे असं राऊत बोललेले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर राऊतांचं हे अगदी महत्वाचं वाक्य आहे की आमच्यामध्ये वैचारिक भांडण आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील भाजपचे मंत्री आणि त्यांच्यामध्ये संवाद देखील झाला.